नमस्कार. आपण ऐकतोय जयश्रीताई पटवर्धन लिखित असामान्य व्यक्तिरेखा आणि विचार. आजची आपली असामान्य व्यक्ती आहे भिक्षेकरांचा डॉक्टर. या शीर्षकाखाली डॉक्टर अभिजित सोनावणे यांच्याबद्दल थोडी माहिती व्हॉट्सॲपवर आलेली होती. खरं तर भिकाऱ्यांचा डॉक्टर हे शीर्षक वाचूनच माझं कुतूहल जागं झालं. अनेक स्पेशालिस्ट डॉक्टरांची नावं आपण ऐकून असतो, पण हे तर काही वेगळे स्पेशालिस्ट दिसले. म्हणून मी त्यांना फोन केला. त्यांनी आपली माहिती सांगितली. ती ऐकून तर मी स्तंभितच झाले. त्यांचे वडील सरकारी डॉक्टर होते. त्यांना वाटायचं की मुलाने पण डॉक्टर व्हावं. पण डॉक्टर अभिजित फोनवर मला म्हणाले, मी लहानपणी एक नालायकच मुलगा होतो. मला डॉक्टर व्हायचंच नव्हतं. वाईट मुलांच्या संगतीमुळे मी बिघडलेलोच होतो. पण माझ्या नशिबामुळे मला पुढे असे काही गुरुजन भेटले की त्यांनी मला वळणावर आणलं. यांचं बालपण सातारा जिल्ह्यातील म्हसवड या गावी गेलं. 12वीत हे अगदी काठावर पास झाले. पण पुढे मात्र चांगले मित्र, गुरुजन आणि आईवडील यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे, संस्कारामुळे श्री अभिजित सोनावणे हे आयुर्वेदिक डॉक्टर झाले. पहिल्यांदा घरोघरी जाऊन लोकांना हे औषधोपचार करायचे, पण पैसा काही फारसा मिळायचा नाही. सुरुवातीच्या पडझडीच्या त्यांच्या आयुष्यात एका भिक्षा मागणाऱ्या आजोबांनीच त्यांना मदत केली होती. त्यामुळेच ते एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये महाराष्ट्र प्रमुख म्हणून काम करायला लागले. दरमहा पगार 4 ते 5 लाख रुपये होता. पण एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी त्यांनी सोडून दिली. ते वर्ष होतं 15 ऑगस्ट 2015. भीक मागणाऱ्या त्या आजोबांचे ऋण मानून रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्या निराधार लोकांसाठी त्यांनी काम सुरू केलं. मोठ्या पगाराची नोकरी, घर, गाडी यात ते समाधानी नव्हते. पण माणूस म्हणून जगण्याचं सूत्र एका भीक मागणाऱ्या आजोबांनी त्यांना सांगितलं आणि या ऐशो आरामी जगण्यातून ते खडबडून जागे झाले. त्या भिक्षा मागणाऱ्या आजोबांनी कुठल्याही पॅथीपेक्षा सिंपथी आणि एम्पथी या पॅथी वापरणं हे माणूस असल्याचं लक्षण असतं हे त्यांच्या मनावर ठसवलं. वेद शिकण्यापेक्षाही एखाद्याची वेदना समजून घेणं हे वैद्य असल्याचं खरं लक्षण हे त्या आजोबांनीच यांच्या मनावर बिंबवलं. डोंगरावर चढणाऱ्या माणसाचे पाय ओढून त्याला खाली पाडण्यापेक्षा जमिनीवर पडलेल्या एखाद्या निराधाराचे हात धरून त्याला उभं करणं यातच खरा पुरुषार्थ आहे. ही पुरुषार्थाची व्याख्या त्यांनीच सांगितली. खरं तर हे आजोबा भिकारी नव्हते. भाऊबंधांनी त्यांना फसवलं होतं, त्यामुळे ते भिकारी झाले, पण उच्च शिक्षित होते. शेवटी मात्र बेवारस म्हणून त्यांचा अंत झाला. पण डॉक्टर अभिजित यांना आजोबांनी दिलेली जी शिकवण होती त्यामुळे त्यांनी आपले जीवनाचा मार्गच बदलला आणि ठरवलं की ते आजोबा आत्ता जरी नसले तरी त्यांना खरी श्रद्धांजली म्हणून इतर भिकाऱ्यांसाठीच काम करायचं. भीक मागणाऱ्यांच्यामध्ये त्यांनी मिसळायचं ठरवलं. पण तेही लोक डॉक्टर अभिजित यांना त्यांच्यात मिसळू देईनात. हा डॉक्टर आपल्यात मिसळण्याचं नाटक करून आपल्यालाच फसवेल असंच त्यांना वाटायचं. डॉक्टर अभिजित आपल्यात येऊ नयेत म्हणून इतर भिकाऱ्यांनी तर हर तऱ्हेचे प्रयत्न केले. धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का अशीच त्यांची परिस्थिती झाली होती. उत्तम पगाराची नोकरी सोडून दिली होती, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ते कफल्लकच झाले. संकटाच्या वेळी धावून देवच येतो हे मात्र खरं आहे. त्यांची पत्नी डॉक्टर मनीषा या धावून आल्या. त्यांनी संसाराचा आर्थिक डोलारा सांभाळला. आईवडिलांनी मानसिक आधार दिला. लोकांनी खिल्ली उडवली तरी तिकडे दुर्लक्ष करून ते भिकाऱ्यातच फिरायचे. अशा वाईट अवस्थेत 2.5 वर्ष ते भिकाऱ्यांमध्ये फिरले. एवढंच नाही तर असं फिरताना 24 वर्ष फुटपाथवर पडलेलं एक आजोबा त्यांना आढळून आले. त्यांच्या अंगावर जखमा झाल्या होत्या, त्यात किडे पडलेले होते. डॉक्टर अभिजित यांनी त्या आजोबांच्या जखमांचं ड्रेसिंग केलं. त्यांना स्वच्छ करून बरं झाल्यावर आपलं घर च्या फळणीकर सरांच्याकडे एका वृद्धाश्रमात ठेवलं. या आजोबांना डॉक्टरांनी पूर्णपणे माणसात आणलं आणि तेच आजोबा ज्यावेळी वारले त्यांचे अंत्यसंस्कार डॉक्टर अभिजित आणि इतर सर्वांनी मिळूनच केलं. भिक्षेकरांच्या समूहांनी हे सगळं काही पाहिलं आणि हळूहळू डॉक्टर अभिजित यांच्याबद्दल असलेलं भिक्षेकरांचं मतही बदललं.
हा मनुष्य वाईट नाही हे त्यांनाही पटलं. त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी आणि आपल्याबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी डॉक्टर अभिजित यांना 2.5 वर्ष झुंजावं लागलं. ही डॉक्टरांसाठी मोठी परीक्षाच होती. डॉक्टर म्हणतात MPSC आणि UPSCपेक्षा ही कठीण अशी ही परीक्षा होती. आणि मग एप्रिल 2018पासून त्यांचं डॉक्टर फॉर बेगर्स म्हणून खऱ्या अर्थानं काम सुरू झालं. जणू काही भिकाऱ्यांचा डॉक्टर ही पदवीच त्यांनी कठोर परिश्रमानंतर मिळवली. आज ते भिक्षेकरी कुटुंबाचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांना विचारल्याशिवाय भिक्षेकरी लोक काहीही करत नाही. यांच्यामध्ये सोयरीक जुळताना सुद्धा डॉक्टर अभिजित यांचा शब्द शेवटला मानला जातो. डॉक्टर मनीषा तर यांच्या मुलींच्या आयात झालेल्या आहेत. 5 वर्षानंतर भिक्षेकरांचं कुटुंब 1100 लोकांचं झालं आहे. हे दोघेही पती पत्नी, यातील अनेकांचे आईवडील झालेले आहेत. यांनाही अनेक आईवडील यातून मिळालेले आहेत. त्यामुळे डॉक्टर अभिजित हे स्वतःला खूप श्रीमंत समजतात. या सर्व कुटुंब सदस्यांना डॉक्टर वैद्यकीय सुविधा देतात. त्यातील मुलांचं शिक्षण करत आहेत. अनेक भिक्षेकरांच्या डोळ्यांची ऑपरेशन्स त्यांनी करवलेली आहेत. काही वृद्ध भिक्षेकरांना वृद्धाश्रमात ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. वृद्धाश्रमात राहिलेले भिक्षेकरी आपलं आडनाव सोनावणे लावतात. भीक मागणाऱ्या लोकांना यांनी कष्टकरी बनवायचं ठरवलं आणि म्हणूनच भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी ही त्यांच्या कामाची टॅगलाईन त्यांनी ठरवली. भिक्षेकरी जेव्हा डॉक्टर अभिजित यांचं बोलणं ऐकू लागले, पटवून घेऊ लागले, तेव्हापासून त्यांना भीक मागणं सोडायला डॉक्टर प्रवृत्त करायला लागले आणि या लोकांच्या कुवतीप्रमाणे वेगवेगळे व्यवसाय सुचवण्यासही त्यांनी सुरुवात केली. याला यश येऊन 170 कुटुंबांनी भीक मागणं सोडलं आणि ही कुटुंब आज सन्मानाने जगत आहेत. 50 मुलांना यांनी भीक मागण्यापासून सोडवलेलं आहे. आता एक मुलगा PSI होईल, दुसरी मुलगी CA करते आहे आणि तिसरी MBA करते आहे. रस्त्यावर चालणाऱ्या या कामामध्ये अनेक व्यक्ती आणि संस्था यांची मदत डॉक्टरांना झालेली आहे. मोठ्या खुर्चीतली माणसंही यांना आनंदाने मदतच करतात. डॉक्टर अभिजित त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. एखादा दुसऱ्यासाठी काही चांगलं काम करत असेल ना, तर परमेश्वर अनेक लोकांच्या मनात मदतीची प्रेरणा नक्कीच देतो असं मला नेहमीच वाटतं. यांच्या या कामामुळेच यांच्या ब्लॉगचा जन्म झाला. भारतात आणि भारताबाहेर हे ब्लॉग पोचू लागले. यामुळे लोकांनी यांचं खूप कौतुक केलं आणि त्यांना आणखीनच उत्साह मिळाला. अनेक मोठ्या लोकांकडून डॉक्टर अभिजित यांनी कौतुकाची थाप मिळवली आणि माणूस म्हणून चेहराही कमावला. यापेक्षा मोठा कर्मयोग तो कोणता? डॉक्टर अभिजित यांनी सोहम ट्रस्टची स्थापना केली. ही संस्था धर्मादाय आयुक्तांनी रजिस्टर केलेली सरकारमान्य संस्था असून संस्थेला ATG सर्टिफिकेटही प्राप्त झालेलं आहे. डॉक्टर मनीषा या संस्थेच्या अध्यक्ष असून संस्था समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्यरतच आहे. या संस्थेचा डॉक्टर फॉर बेगर्स हा एक नाविन्यपूर्ण प्रकल्प आहे. ज्या भिक्षेकरांना शक्य आहे आणि पात्रता आहे अशांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न संस्था करते. यासाठी समाजातील सहृदय व्यक्तींना रोजगार देण्यासंदर्भात आवाहन करून पात्र व्यक्तींना रोजगार दिला जातो. यात हॉटेल, वेटर, घरकाम, बागकाम, ड्रायव्हिंग, बांधकाम मजूर, ऑफिस बॉय, वॉचमन यासारख्या नोकऱ्यांचा समावेश आहे. भिक्षेकरांना सरकारी कागदपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड, रेशन कार्ड, हेल्थ कार्ड, पॅन कार्ड उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सरकारी संस्थांशी समन्वयही साधला जातो. वरील सर्व कार्य हे लोकसहभागातून मिळणाऱ्या देणगीवरच चालतं. डॉक्टर अभिजित सोनावणे हे पूर्ण वेळ डॉक्टर्स फॉर बेगर्स म्हणूनच काम करतात आणि त्यांच्या या कामात डॉक्टर मनीषा सोनावणे संपूर्णपणे झोकून देऊन काम करतात. डॉक्टर मनीषा चालवत असलेल्या एका छोट्या दवाखान्याच्या माध्यमातून मिळणारं जे उत्पन्न आहे त्यातला 70% वाटा स्वतःच्या घरखर्चासाठी ठेवून उरलेला 30% वाटा भिक्षेकरांच्या कामासाठी त्या अर्पण करतात. यांचा मुलगा सोहम हा सध्या MBBSच्या 2ऱ्या वर्षात शिकत आहे. त्याचीही आपल्या आईवडिलांच्या या कामात शिक्षण पूर्ण झाल्यावर येण्याची इच्छा आहे. मुलालासुद्धा
हे काम करावंसं वाटणं हे खरं तर खूपच कौतुकास्पद आहे. मी तर म्हणते की डॉक्टर अभिजित सोनावणे यांच्या कामामुळे भिक्षेकरांना चांगले दिवस आलेले आहेत. जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. याची प्रचिती डॉक्टर अभिजित करत असलेल्या कामामुळे येते. प्रत्येक प्राणीमात्रात भगवंतांचा वास आहे हे जाणल्यामुळेच डॉक्टर अभिजित यांना अशा प्रकारचं उत्तुंग कार्य करावंसं वाटतं असंच मी समजते. त्यांच्या या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा. आपण डॉक्टर अभिजित सोनावणे यांचा फोन नंबर ऐकूयात. 9822676357. परत सांगते, 98-222-67-357. डॉक्टर, ह्या कामासाठी आम्हा सर्वांकडून आपल्याला मनापासून दंडवत.